जर मित्रांनो हा जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर तुमच्याकडे हे दोन ॲप असणं अगदी गरजेचं आहे। एक जे आहे ते सुपर VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटून जाते आणि CapCut तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटत नाही, तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घ्यावं लागतं। त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ठीक आहे। तिथं तुम्हाला सगळेच ॲप मटेरियल असं विषय हार्ड पद्धतीने भेटून जातं, त्यामुळे नक्की जॉईन करा। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मी ॲपला ओपन करून घेतो, मटेरियल डाउनलोड करून घ्या, फक्त न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला सांगतो विषय काय काय करायचे। तुमच्या घरच्या लक्ष्मीचे काय असते त्या काय त्याच्यामध्ये तुम्हाला अशा 7 फोटो काढून घ्यायचे, 7 टाईपचे 7 फोटो, खालनं वरनं कडनं वगैरे इकडं तिकडे कसं पण फोटो काढा, काय विषय नाही। 7 फोटो पहिल्यांदा लागतात, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, 3 व्हिडिओ काढायचे। स्लोमो करायची काही गरज नाही, फक्त साध्या पद्धतीने 3 व्हिडिओ काढा। 3 व्हिडिओ काढले की स्लोमो वगैरे कसं करायचं मी सांगतो, त्यामुळे तुम्ही 3 व्हिडिओ फक्त काढा 3-3 सेकंदाचे, ओके हां ठीक आहे। तर आता काय करायचं, तुम्हाला सर्व फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे एक एक करून। आता स्टार्टिंगला एक मोठा फोटो ॲड करायचा, ठीक आहे, कारण कसं आहे आपण तिथं ग्लिच लावणार आहे आणि ब्लॅक करून असं व्यवस्थित करणार आहे विषय, त्यामुळे नीट लक्ष द्या, ठीक आहे। स्टार्टिंगला हा फोटो लावायचा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, झापझूप अशा पद्धतीने मी सेट करून ठेवलो आधीच, त्यामुळे वळीनं बघू शकता तुम्ही मी कसं लावतोय, ठीक आहे। अशा प्रकारे झापझूप खालवरनं आणि परत एक लक्ष्मीचा फोटो, परत एक लक्ष्मीचा फोटो आणि मध्येच गणपती, अशा प्रकारे झापझूप केलं विषय। त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आणि व्हिडिओमध्ये सुद्धा सेम विषय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, स्टार्टिंगला जो काय आहे ते खेळण्यांचा विषय, त्याच्यानंतर लक्ष्मी, त्याच्यानंतर दुसरी लक्ष्मी, असं इकडून अशा प्रकारे 10 विषय होते आपले, म्हणजे 10 पार्ट होते, 10 विषय होते सगळे, ठीक आहे। म्हणजे 10 जे आहेत ते पूर्ण इमेजेस होते, इमेजेस फोटो व्हिडिओ मिळून। परत स्टार्टिंगला यायचं तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ आहे काय सॉन्ग व्हिडिओ, तो सिम्पली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपा विषय आहे, जिथं बीट चेंज होते बरोबर बघू शकता, अशा प्रकारे जिथं बीट चेंज होते तिथे यायचं सिम्पली अशा प्रकारे फोटोला अशा प्रकारे स्लोमो म्हणजे अशा प्रकारे अलीकडे यायचं वाढायचा विषय बघू शकता। इथं परत चेंज होतं, सिम्पली तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं, फोटोचा पुढचा जो पार्ट राहिला असेल त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं फोटो कुठं चेंज होते बरोबर तिथे यायचं बघू शकता, अशा प्रकारे विषय आहे असा गंभीर बघू शकता, इथं चेंज होतं आहे व्यवस्थित। तुम्हाला काय करायचं, जिथं चेंज होते त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा पार्ट फोटोचा जो काय तो डिलीट करून टाकायचा। सेम हीच पद्धत करायची लास्टपर्यंत, ओके। आणि व्हिडिओ आले का, व्हिडिओमध्ये कसं करायचं सांगतो मी, आधी सर्व फोटो लावून घेतो, ठीक आहे। आता व्हिडिओचं कसं करायचं ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे। त्याच्या आधी एक काम करा, जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती खालच्या क्लिक करा, खालच्या व्हिडिओवरती ओव्हरलेच्या त्याच्यावरती क्लिक करून खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल, आपलं सॉन्ग तेवढं एक्स्ट्रॅक्ट करून घ्या, ठीक आहे। सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यानंतर जो आपला हा व्हिडिओ राहतोय वरी, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे। तर आपलं हे आधी बीट मार्क करून मी सॉन्ग लावून घेतो, ओके हां। तर बघू शकता मी आपलं जे काय आहे ते फोटो लावून घेतलोय। आता फोटो लावून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सॉन्ग आपल्याला व्यवस्थित बीट मार्क प्रमाणे लावायचं आहे आणि त्याला जे काय आहे ते आपल्याला द्यायचं आहे इफेक्ट, ठीक आहे, म्हणजे स्लोमो द्यायचं आहे। त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, एकदम सोपा विषय आहे बरं का। काय करायचं, त्या फोटोवरती म्हणजे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, पहिल्या व्हिडिओवरती क्लिक केलं का अशा प्रकारे तुम्हाला स्पीडवरती क्लिक करायचं, कर्ववरती क्लिक करायचं आणि तुम्ही मोंटेंज हा जो आपला कर्व आहे हा सिम्पली द्यायचा आहे, ह्याला पण तोच, इकडे ह्याला पण तोच आणि ह्याला पण तोच, 3 ह्याला तो दिला की ह्याची लेंथ व्यवस्थित कॅल्क्युलेट होते। 3-3 सेकंदाचे तुम्ही 3-3 सेकंदाचे जर तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तर व्यवस्थित ॲडजस्ट होऊन तिथं व्यवस्थित बसतंय, काहीच विषय करायची गरज नाही, ओके। मग व्यवस्थित ते बसतंय अशा प्रकारे, एकदम असा हार्ड होतं विषय, ठीक आहे हां ओके। तर सगळा पार्ट झाला की परत स्टार्टिंगच्या फोटोपाशी यायचं, स्टार्टिंगच्या फोटोपाशी येऊन तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथं ब्लर आणि ग्लिच दिसत असेल, त्याच्यासाठी काय करायचं, सिम्पली आपलं स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्याच्या आधी पहिल्यांदा इफेक्टवरती जायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं फिल्टर दिसते, फिल्टरवरती क्लिक करायचं आहे आणि फिल्टरमध्ये तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे इथं जो काय आहे तो बघू शकता अशा प्रकारे रेट्रोमध्ये येलो स्टोन नावाचा जो आपला फिल्टर आहे, सिम्पली हा फिल्टर देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण सॅच्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे विषय होऊन जातो। परत स्टार्टिंगला यायचं, इथं इफेक्ट आहे ते इफेक्ट आपण नंतर देऊया, ठीक आहे, पण अशा प्रकारे विषय त्याचा कलर चेंज होतो फिल्टरमुळे। आता इथं आपण ॲनिमेशन देऊन टाकूया, ठीक आहे। पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं, जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं साईड स्लाईड हा जो आपला ॲनिमेशन आहे दुसऱ्या फोटोवरती, तिसऱ्या फोटोवरती आणि दुसऱ्या फोटोवरती सेम तेच द्यायचं आहे आणि जो आपला चौथा फोटो आहे त्याच्यावरती आपल्याला कॉम्बोचा इफेक्ट द्यायचा, सिम्पली कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बिस्केट 2 ओके
बायसेक्ट 2 हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली हे ॲनिमेशन द्यायचं आहे कॉम्बोमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो त्याच्यामध्ये कॉम्बोमध्ये ट्रेन 3 हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली हा द्यायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोमध्ये ट्रेन 1 हे जे ॲनिमेशन आहे हे द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे कॉम्बो नाही तर तुम्हाला इथे इनचं ऑप्शन आहे ते इनमध्ये अनफोल्ड नावाचं जे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सो आपलं ॲनिमेशनचं वगैरे सर्व काम झालं आहे. तर आता आपण इफेक्टचं काम करूया. तर सिम्पली तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे, इथे इफेक्टचं ऑप्शन आहे सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात म्हणजे ग्लिच आपण देऊया. ठीक आहे, ग्लिच देण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट दिसते, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लिचचा एक ऑप्शन तो वरी दिसते सेक्शन त्याच्यामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला ग्लिचमध्येच तुम्ही हे बघू शकता ग्लिच नावाचाच इफेक्ट आहे सिम्पली तोच इफेक्ट तुम्हाला तिथे द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आणि लेंथ तुम्हाला आपल्या पहिला फोटो जेवढा आहे तेवढंच ठेवून टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणखीनदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं हॉलो ब्लो नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल तो इफेक्ट सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती 79-80 ठेवून टाकून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि ओके केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला 1 सेकंदाची ठेवून टाकायची म्हणजे अशा प्रकारे ते मोठं असते पण तुम्हाला ह्याला जे काय ते 1 सेकंदाचं फक्त ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला त्याच्यानंतर तुम्हाला आणखीनदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लेन्सचा एक ऑप्शन दिसून जातो आहे सिम्पली तुम्हाला लेन्समध्ये यायचं आहे आणि एज ग्लो नावाचं जे ॲनिमेशन आहे हे जे इफेक्ट आहे सिम्पली हे इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. लेंथ तुम्हाला एकदम लास्टपर्यंत आणून सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ जे ग्लो आहे तो तुम्हाला 10 ते 11 ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय आपण जे व्हिडिओ लावले होते काय व्हिडिओ लास्टला 3 व्हिडिओ लावलेत काय त्याच्यामध्ये 2 व्हिडिओ काय लास्टून 2 नंबरच्या व्हिडिओच्या एंडला यायचं आहे. ठीक आहे, एंडला अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर हे बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट. त्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ट्रेंडिंगमध्येच बघू शकता तुम्हाला इथं गार्बलेड ग्रेफिट ही जी आपली ॲनिमेशन ही जे इफेक्ट आहे सिम्पली दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक करा. लेंथ आपलं जेवढं वेळ आहे तेवढंच ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डुप्लिकेटचं ऑप्शन आहे सिम्पली डुप्लिकेटवरती क्लिक केली आणखीन एक लेअर तयार होते. तुम्ही अशा प्रकारे ह्याला फिरवू शकता. ह्याला सिम्पली काय करायचं आहे लास्टच्या फोटोला सुद्धा सेम अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर तिथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. तुम्ही याच्यामध्ये तुमचा लोगो सुद्धा लावू शकता जर लावायचा असेल तर. ठीक आहे, हां, आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी 1080 पिक्सल क्वालिटी करायचं 2K 4K करू शकता. काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. सिम्पली एक्सपोर्टवरती बटन क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे डबल झाला विषय असू द्या पण तुम्ही डबल करू शकत नाही त्यामुळे एकदा का होईना करा. ओके, कमेंट सुद्धा करा. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, गुड बाय.